नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। कोल्हापूर एलसीबीची कारवाई 3 किलो गांजासह इसम अटकेत, 1,37,000चा मुद्देमाल जप्त। कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं अंमली पदार्थांच्या विक्रीवर कारवाई करत बेकायदेशीररित्या गांजा विक्री करणाऱ्या एका इसमाला ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून 3 किलो 100 ग्रॅम गांजा व इतर साहित्य असा एकूण 1,37,700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही कारवाई 18 जुलै रोजी करण्यात आली। पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील अंमली पदार्थांचा साठा व विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अंमलदार शुभम संकपाळ व विशाल चौगुले यांना माहिती मिळाली होती की शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीतील शुगर मिल कॉर्नर ते शिये फाटा रस्त्यावर एका मोटरसायकलवरील इसम गांजाची विक्री करीत आहे। त्यानुसार पथकानं त्या परिसरात सापळा लावून श्री मंगल कार्यालयाजवळ तपासणी केली। कारवाई दरम्यान सचिन शामराव पाटील राहणार राजारामपुरी कोल्हापूर या इसमास ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडून 3 किलो 100 ग्रॅम गांजा व इतर साहित्य जप्त करण्यात आलं। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून एकूण 1,37,700 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। या प्रकरणी आरोपी विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास शाहूपुरी पोलीस करत आहेत। ही कामगिरी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार यांचं मार्गदर्शन तसेच पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे आणि त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार अशोक पवार, सचिन पाटील, शुभम संकपाळ, विशाल चौगुले, लखनसिंह पाटील, विलास किरोळकर, अरविंद पाटील, विजय इंगळे, संदीप बेंद्रे, सागर माने, संजय कुंभार, महेश पाटील, महेश खोत, अमित सरजे यांनी संयुक्तपणे केली आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।